नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी, तुम्ही गृहमंत्री राहिलेला आहात, गृह खातं इतकं महत्त्वाचं का आहे, त्याच्यासाठी इतकं नाही पेस वगैरे काही नाही आहे। मध्ये जे आहे 2-3 दिवस जे आहेत प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री अमित भाई शाह हे भुवनेश्वरला होते। दरवर्षीचे आहे सर्व विशेषतः DG सगळ्या राज्यांचे त्यांचे कॉन्फरन्स असते आणि गृहमंत्री असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या कामामध्ये ते बिझी होते। त्यामुळे 2-3 दिवस जे आहे काहीच होण्यासारखं नव्हतं, म्हणून थोडंसं पुढे गेलेलं आहे। आता 5 तारीख त्यांची ठरलेली आहे। 2 दिवसामध्ये जवळपास त्यांची अंतर्गत सगळी चर्चा प्रत्येक पार्टीची झालेली असते, विचारविनिमय झालेला असतो आणि होईल। आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्त्वाचंच असतं। गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं, काय इकडून सॅलेट तिकडून सॅल्यूट हे जरा जास्त असते आणि ते गृह खातं जेवढं चांगलं म्हणतात तेवढं अडचणीचं सुद्धा असतं। दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। कोण कुठेतरी दंगल करतो आणि जणू काय गृहमंत्र्याने दंगल केली असे प्रश्न विचारतात, कोण कुठेतरी बलात्कार करतो, उत्तर तुम्ही काय करता, अरे काय करत होतो तिकडे। आता हे अशा पण गोष्टी आहेत। त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी कुठे गडबड असेल, आपापसात दंगे आहेत ते मिटवण्यासाठी तिथे पण काम कर। माझ्या वेळेत तर खूप अडचणीचं काम होतं, कारण सगळीकडे गँगवॉर सुरू होतं आणि तो गँगवॉर कोण कुठे बसलेत, कोण परदेशात आहे, कोण इकडे बसलेत, कोण तिकडे बसलेत आणि रोज कुणाचा तरी मर्डर व्हायचा। कधी मिल मालिक खटाव यांचा मर्डर, कधी हॉटेल मालकांचा कधी डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर त्यांच्यावर हल्ले। राकेश रोशन जे आहेत ऋतिक रोशनचे त्यांना गोळी मारली होती। ते नेमकं मी होम मिनिस्टर झालो त्यावेळची परिस्थिती, ती त्यांच्या असं इथे लागून ते गेले होते। थोडी जर गेली असते आणखी अर्धा इंच आतमध्ये तर ते गेले असते। तर या अशा परिस्थितीमध्ये जे आहे माझ्या वेळेस काळी दिवाळी साजरी करत होते, काळी दिवाळी साजरी करत होते त्यावेळेला, आणि लग्न वगैरे करण्यासाठी मुंबईत लग्न करायचं टाळत होते लोक, मोठे लोक बँगलोर किंवा अहमदाबादला जायचे। व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती। अशा परिस्थितीमध्ये मला काम करावं लागलं, परंतु त्यावेळेचे माझ्याबरोबरचे असलेले सर्व जे पोलीस कमिशनर वगैरे जे आहेत, डेप्युटी पोलीस कमिशनर वगैरे सगळे, त्याने फार चांगलं काम केलं आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातलं गँगवॉर जे आहे पूर्णपणे त्यांनी कंट्रोल केलं। बाकीच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या मग त्या मानाने फार छोट्या असतात काय, परंतु हे सगळं थांबवणं फार कठीण होतं आणि रोज काही ना काहीतरी कुठेतरी राज्यात घडतं। रोज कुठेतरी अपघात तरी होणार, कुठेतरी मारामाऱ्या होणार, कुठेतरी खून पडणार, कुठेतरी राजकीय पक्षाचे मोर्चे निघणार आणि हे सगळं जे आहे ते गृहमंत्र्याचं काम म्हटलं तर ते काही सोपं काम आहे अशातला भाग नाही, कठीण काम आहे, रात्रंदिवसाचं काम आहे। पण आता प्रश्न असा तुमचा आहे तो पुढचा असा आहे की त्याच्यावरून काय अडलं का? मला असं वाटतं की त्याच्यावरून काय अडलं असं काही दिसत नाही आहे। स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की चर्चेतून आम्ही ते प्रश्न सोडवतो, मग प्रश्न कुठे येतो। पण अजूनही एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहून काम करण्यासाठी आग्रह आहे अशा स्वरूपाची माहिती त्यांचेच आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली। मात्र आमदारांची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत राहावं, कसं बघता या सगळ्या याच्याकडे? मी काय तसं ऐकलं नाही। आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहे तुम्ही नेहमी सांगता सूत्र, ते सूत्र त्याचा मी अजून पत्ता शोधतो, हे सूत्र कुठे आहे, हे होणार आहे सूत्र, ते होणार आहे सूत्र। मी अनेकांना विचारलं त्या सूत्राचा नंबर तर द्या मला, कुठं राहतो काय करतो हे सूत्र, आणि आम्हाला जे काही माहीत नसतं त्या सूत्राला माहिती असते। साहेब तुम्ही आता सत्तेतलेच सूत्र म्हणून मुख्यमंत्री कोण होणार आहेत हे सांगून द्या मग आता। अरे मुख्यमंत्री सरळच आहे, मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री होणार। भाजपचे 132 144 झाले की सरकार बनतं, भाजपचे 132 असल्यानंतर सरकार मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना। त्याचा विचारण्यासारखं काय, ते बिनसूत्राशिवाय तुम्ही जाहीर करू शकता। पण एकनाथ शिंदे कुठेतरी
ठाम असल्याचं बघायला मिळतं. आज देखील त्यांनी वक्तव्य केले की माझ्या नेतृत्वावरच निवडणुका या झालेल्या होत्या. नाही, मला माहिती नाही. आजारी होते ते ठाम वगैरे काय माहीत नाही मला. आणि स्वाभाविक आहे ते काय अजितदादा काय किंवा फडणवीस काय की इतर लोक भाषणं करून 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 कुठे ना कुठेतरी या घशावर जाऊन प्रचंड बोलून बोलून ताण येतो आणि मग ताप वगैरे वगैरे. तर त्यामुळे ते शिंदेसाहेब आजारी होते, परंतु सगळे डॉक्टरांनी वगैरे त्यांना थोडंसं नीट केल्यामुळं ते आता आलेले आहेत. आता साहेब, कोल्हापूरचे छत्रपती याच्यात धरून आहे. संजय राऊत असं म्हणताय की जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, जर कदाचित आमच्याकडे गृह खातं असतं तर कदाचित हे सरकार पडलं नसतं. आणि फडणवीस वारंवार सांगत होते की गृहमंत्रीपद ठाकरेंनी स्वतःकडे अशी एक आठ पण त्यांनी करून. मला नाही माहिती, पण त्यांच्यापैकीच कोणतरी म्हणालं होतं ना की नाना पटोले यांनी जर विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं नसतं काय तर पुढचं काही घडलं नसतं. हे पण त्यांनीच कोणीतरी बोलले ना, तेच कोणतरी बोलले, आठवा. कधी कधी ते सोयीचं बोलण्यात काय अर्थ आहे? साहेब, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज सोबत नसते, हा? अजित पवार सोबत नसते तर आमच्या देखील 100 जागा आल्या असत्या असं गुलाबराव पाटील म्हणतात. ठीक आहे, आता गुलाबरावचं ते मत आहे. समजा गुलाबरावांनी ते बरोबर नसते तर आमच्या 100 आल्या असत्या. आहे काय त्याच्यामध्ये? शेवटी या तिघांनी म्हणून जो चांगले निर्णय घेतले काय, मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील, ओबीसीना प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय, त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे, मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील, ओबीसीना प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय, त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळालं. त्याच्यामध्ये एक पक्ष असता तरी त्याला तेवढंच मिळाले असते, एवढं मोठं यश. 2 पक्ष असतील तरी, 3 पक्ष तरी, कोणी असतं तरी ते चांगल्या निर्णयाचा हा परिपाक आहे. साहेब, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा काँग्रेसकडून अपमान झालाय अशा स्वरूपाचा आरोप होतोय. गांधी परिवार खुर्चीवर बसून होते, शाहू महाराज मात्र उभे होते. ते फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मला काही माहित नाही, मी काय पाहिलेलं नाही. साहेब, राज्यपालांकडे दावा न करताच कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे शपथविधीची तारीख घोषित केली आहे, त्यामुळे कुठे त्या औचित्याचा भंग झालाय का असं देखील? आज काय औचित्याचा वगैरे भंग झाला? उद्या राज्यपालाला वाटलं की नाही 5 तारीख नाही 6 तारीख, 6 तारखेला. परंतु जे आहे, जर राजभवनाच्या बाहेर जर करायचा असेल हा कार्यक्रम तर साहजिकच तयारीला जो आहे प्रचंड वेळ लागतो. सगळ्या देशातले बीजेपीचे आणि बीजेपीला सपोर्ट करणारे मुख्यमंत्री, परत प्रधानमंत्र्यांसहित अमित शहा साहेबांबरोबरचे सगळे मंत्री, ते सगळे हजर राहणार. आता हा मोठा कार्यक्रम करण्याचा म्हटल्यानंतर तो काय आता आज ठरलं ना उद्या कार्यक्रम करणार असं नाही, ते 4-5 दिवस अगोदर ठरलं तर ते बाकीचं जे मंडप सगळ्या कामं कोणाला आमंत्रण पत्रिका कोणाकोणाला द्यायच्या, काय काय करायचं, ह्या सगळ्याचा वेळ लागतोच ना. पण त्याच्यासाठी एक डेटमलाईन ठरवली की मग त्या कामाला वेग सुरू होतो. साहेब, महादेवाला आपल्या काही पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलंय, आपण पालकमंत्री व्हावं यासाठी अभिषेक देखील करण्यात आलेला आहे. असं आहे की ठीक आहे, मी त्या सगळ्यांचे आभार मानतो काय, आणि आहे लोकांची काय श्रद्धा आहे परमेश्वराकडे मागणी घालायची वगैरे वगैरे. आता आनंदाची गोष्ट आहे, मी माझ्यावरच्या प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु हे सगळं शेवटी जे आहे हे सगळे लोक बसतील, मग कोण कोण मंत्री होणार हे ठरवणार, कुठली खाती जाणार मग हे ठरवणार, मग ते झाल्यानंतर मग ते पालकमंत्री ठरवणार, आणि तिन्ही पक्षाचे जे प्रमुख लोक जे आहेत ते एकत्र बसून ठरवतील. साहेब, भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरत नाहीये. मुख्यमंत्री कोण याबाबत अजूनही संदिग्धता आहे. महिला मुख्यमंत्री अजून महाराष्ट्राला मिळालेले नाही, तुम्हाला असं वाटतं का की महिला मुख्यमंत्री? आता भाजप मुख्यमंत्री ठरवणार ना, भाजपला ठरवू द्या ना, आम्ही कशाला ठरवायचं मग? नाही, पण ते ठीक आहे, तो ते चेहरा ते शोधत, पण एखादी महिला मुख्यमंत्री व्हावी असं वाटतं का? असं तुम्हाला वाटत असेल, पण तुम्ही ते करू शकणार आहात का? करणारे ते आहेत ना, त्यांच्यावर सोडून त्यांना सगळं कळतं आहे काय. त्यांनी काही आजच ते निवडणूक लढत नाहीत की एकच राज्य नाही, अनेक राज्य त्यांच्याकडे आहेत, अनेक मोठे अनुभव त्यांच्याकडे असतात, ते बरोबर करतात. योग्य वेळेला महिलांचा सुद्धा मान या राज्यामध्ये राखला जाईल. शेवटी एक लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये अजूनही जे आहे महिला राष्ट्रपती होत नाही, पण या देशामध्ये 2-2 वेळा महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत, बरोबर, प्रधानमंत्री सुद्धा झाले.
हा फरक आहे. हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे लोक आहेतच ना, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार. होईल ते पण. पाच समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं जे आहे ते रिपोर्ट कार्ड अमित शहानी मागवल्याची माहिती आहे. काय सांगता? मला नाही माहिती. हे 5 तारखेला जो कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडतो मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेमकं किती लोक शपथ घेतील काही त्या माहिती संदर्भात काही माहिती? आता शिंदे साहेब आलेले आहेत त्या ते आणि फडणवीस साहेब असतील किंवा जे काय आपलं अजितदादा वगैरे आणखी प्रमुख लोक बसतील, ठरवतील. साहेब, एका रात्रीत सत्तेत येऊन आम्ही मांडी लावून बसू शकतो, 1 महिन्यातच गुड न्यूज कळेल असं शरद पवार गटाचे निलेश लंके म्हणतात. काय एका रात्रीत आम्ही सत्तेत येऊन मांडी लावून बसू, 1 महिन्यातच गुड न्यूज कळेल असं शरद पवार गटाचे निलेश लंके म्हणतात. कोण म्हणतं? निलेश लंके. म्हणजे ते इकडे येणार आहेत काय? माहित नाही मला. म्हणजे पवार साहेबांना सोडून येणार तिकडे? पवार साहेब तर काय येणार नाही. हां, मग कसे काय बसणार? त्यांना म्हणजे एवढ्या लवकर सोडायचा सुद्धा विचार केला का काय? पूर्ण म्हणजे शरद पवार गटच पूर्ण पक्षच. मला नाही कल्पना. मला तर तूर्त तरी मला तसं काही वाटत नाही. आणि ते रात्र कधी उजाडणार आहे तेही मला काही कल्पना नाही. हिंदूंची लोकसंख्या त्यांनी कुठली रात्र सांगितली नाही ना. हिंदूंची लोकसंख्या कमी होतोय, त्यामुळे RSS चीफ मोहन भागवत यांनी किमान 3 अपत्य हवेत अशा पद्धतीचं एक आवाहन केलेलं आहे ना. त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांचं. सरकारनं अगोदर सांगितलं की बा लोकसंख्या कमी करा, परंतु एकूण जो काही विचार काय केला असेल त्यातून त्यांनी जो त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि ही सगळी जेव्हा लोक बोलतात त्यावेळेला एक विचार सुरू होतो, काय नक्की काय करायला पाहिजे. त्याच्यातून मग सगळा विचार विमर्श होतो आणि मग पुढे निर्णय होतात. धन्यवाद. मधुकर पिचडांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी कुठे आहे ते पण? इथं 9 नाक्यावर. हो का? बघू, मला तर आताच कळलं की चिंता आहे ना. मी जातो बघायला. मी जाणार आहे बघायला.